न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 6 जानेवारी अर्थात पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन तथा पत्रकार दिन, त्याच अनुषंगाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम तसेच शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान तथा नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्या माध्यमातून विनामूल्य अशा महाआरोग्य शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय आनंद दिघे सभागृह अंबरनाथ पश्चिम येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले होते। व्हॉइस ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली व्हॉइस ऑफ इंडियाचे कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे तसेच ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज वणू, निवृत्त पोलीस अधिकारी तथा शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम शिंदे तसेच सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव नारायण शिंदे, नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त संस्था अध्यक्ष भीमराव इंगोळे तसेच निवृत्त सनदी अधिकारी उपसचिव भांडारकर अशा इतर अनेक मान्यवरांच्या आयोजनातून आयोजित सदर महाआरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावलेल्या अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांचा आयोजकांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष उपस्थिती लावणाऱ्या तसेच परिश्रम घेणाऱ्या संघटनेच्या अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा तसेच पत्रकार बांधवांचा तथा सदर महाआरोग्य शिबिराचा प्रमुख कडा असणाऱ्या डॉक्टर तथा अनेक स्टाफचा सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तथा आयोजकांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या हस्ते औपचारिकरित्या दीप प्रज्वलन तथा फीत कापत सदर महाआरोग्य शिबिराचा श्री गणेशा करण्यात आला। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम तसेच शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान तथा नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर महाआरोग्य शिबिराअंतर्गत परिसरातील नागरिकांकडून लाभलेल्या उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसादाअंतर्गत लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हृदयरोग, दंतचिकित्सा, कान नाक घसा तपासणी, नेत्रचिकित्सा अशा इतर अनेक आजारांचा तज्ञ नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून विनामूल्य तपासणी तथा विनामूल्य औषधोपचार आदींचा अंतर्भाव करण्यात आला होता। सदर महाआरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। सदर महाआरोग्य शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती लावलेल्या अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले तसेच आयोजकांना त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या। तसेच उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या विशेष शुभेच्छा देताना अनेक पत्रकार बांधवांचा शब्बीर सय्यद यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। काल रोजी अरुण ठोंबरे साहेब आणि जाफर शेख हे दोघं माझ्याकडे आले होते आमंत्रण द्यायला मला की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे।
त्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आता या व्यासपीठावर शिंदेसाहेब आहेत, अप्पर सचिव साहेब आहेत आणि प्रोफेसर साहेब आहेत, शिंदेसाहेब आहेत. असे विविध भटके विमुक्त समाज सेवा संघटनेचे जे समाजाचे अधिकारी रिटायर झालेले पण आहेत आणि आजी पण आहेत, प्राध्यापक पण आहेत आणि इतर आमचे पोलिसांनी काय पत्रकार बंधू सर्व जमा झालेले आहेत. आमचे सर्व समाजाचे लोक पण जमा झालेले आहेत. या ठिकाणी जो सामाजिक कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या माध्यमातून बऱ्याच विविध समाजाच्या धर्माच्या लोकांना देखील आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल. त्यांना काय आजार असेल काय असेल तर त्या संदर्भात निदान होईल आणि अशाच प्रकारचे यांनी आरोग्य शिबिर आयोजित करावे, विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करावे अशी त्यांना अपेक्षा करतो आणि त्यांना कार्यक्रमात शुभेच्छा देतो. थँक्यू. संस्थेच्या आयोजन करून शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान व भटके उन्मुक्त जाती सेवा संघ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजातील गरीब वंचित घटक आणि माझा भटका विमुक्त समाज यांच्यासाठी हे आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विविध जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत ते आम्ही बाहेरून बोलवलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑर्थोसर्जन आहेत, हार्ट सर्जन आहेत, डायबिटीस आहेत, BP आहेत, म्हणजे सर्व शरीराच्या ज्या मुख्य व्याधी आहेत त्याच्यापासून सर्वसामान्याला सुटकारा मिळावा, त्याचा योग्य लाभ मिळावा याच्यासाठी ह्या भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि या नाट्यगृहाच्या बाजूला माझा 350 ते 500 भटके विमुक्त समाज हा झोपडपट्टीमध्ये राहत आहे. वर्षानुवर्ष हा समाज त्या झोपडपट्टीमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत आणि आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केलेला आहे की माझ्या समाजाला पक्की घरं या वसाहतीमध्येच, या अंबरनाथ सर्कस मैदानामध्येच मिळावी म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करणार आहे. आगामी काळामध्ये ती आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही भव्य आणि आक्रमक स्वरूपाचे मोर्चा आंदोलन करून जोपर्यंत माझा समाज पक्क्या घरामध्ये राहण्यास जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन अधिक तीव्र राहणार आहे. त्यासाठी आमचे मित्र भीमराव दादा इंगोले, तसेच कैलास बंडलकर साहेब आणि प्राचार्य बाबूराव शिंदे असे आम्ही, तसेच माझे मित्र माणिकदादा सावंत, जाफरबाई सय्यद असा पत्रकार जो आमचा मित्रमंडळ आहे त्यांच्या मार्फतीनं हा आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत. आगामी काळातही करत राहू आणि भविष्यात असेच हे आता छोटासा आम्ही मोफत आरोग्य शिबिराचा एक पहिलाच आमचा हा प्रयत्न आहे, उपक्रम आहे. याच्यानंतर आम्ही भव्य आणि असा मोठा कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचं आयोजन करणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आता असे शिबिर आम्ही बरेच वर्षापासून शिबिर करत आलेले. नाथपंथी डवरी गोसावी भटके सेवा संस्थेच्या वतीने आता प्रत्येक वर्षी आम्ही शिबिर करीत आलेले. आता सध्याला ज्या ठिकाणी नाट्यगृह तयार झालेले त्याच ठिकाणी आम्ही शिवनिरंजन संस्था, नाथपंथी डवरी गोसावी, वाईस मीडिया यांच्यातर्फे या संघटनेमार्फत हा कार्यक्रम केलेला आहे. तसंच ज्या ठिकाणी आम्ही त्या नाट्यगृहात जे कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही 530 कुटुंब राहत होते. 530 कुटुंबाला झोपड्यात तोडून सरी त्यांना उद्ध्वस्त करून सरी हा नाट्यगृहाचं काम केलेलं आहे. त्या नाट्यगृहाच्या जागेवर 210 घरं होती. त्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. येत्या 26 जानेवारीच्या आतमध्ये आम्हाला जरी न्याय नाही मिळाला तर आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्यात तयार आणि आव्हान करतो मी जास्तीत जास्त लोकांनी सर्व